मित्रांनो, पूर्वीचे लोक प्रवासाला निघताना पिण्याचं पाणी सोबत का न्यायचे हे आज मला कळलं। तुम्ही रोज म्हटलं तरी दुकानातून पाण्याची बाटली विकत घेत असाल तर मग तुम्ही आजारपणही विकत घेताय, कारण फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अहवालानुसार बॉटल मधलं मिनरल वॉटर आता हाय रिस्क फूड म्हणून घोषित करण्यात आलंय। म्हणजे आपण जी पाण्याची बॉटल सहज 10-20 रुपयात विकत घेतो तीच आता धोक्याची आहे। तुम्हाला माहितीये, पूर्वीची लोक प्रवासासाठी घरून पाण्याची बॉटल हमखास सोबत न्यायचे, कारण त्यांना माहिती होतं की घरचं पाणी हे शुद्ध आहे। पण आज परिस्थिती बदललीये, पाण्याची बॉटल सहज उपलब्ध होते आणि म्हणून आपण त्यावरच दिवस काढतो। पण मग कधी त्याची गुणवत्ता तपासली आहे का? या दूषित पाण्यामुळे आपल्याला पोटाचे आजार तर होतातच, पण यामुळे कित्येकांनी आपला जीवही गमावलाय। आता तुम्हीच विचार करा, मानवाच्या शरीरात 72% पाणी आहे, मग जर ते दूषितच असेल तर आरोग्याचं काय होईल? ही खूप गंभीर बाब आहे। त्यामुळे आता ब्युरो इंडियन स्टँडर्ड्सने काही दिवसांपूर्वी बॉटलच्या मिनरल वॉटरला पूर्णपणे विरोध केला आणि आता FSSAI ने दुकानातील पाण्याला हाय रिस्क फूड म्हणून घोषित केलंय। या निर्णयामुळे यापुढे मिनरल वॉटर उत्पादकांना दरवर्षी पाण्याची चाचणी करावीच लागेल। पाणी अधिक शुद्ध आणि स्वच्छ ठेवण्यासाठी ठराविक नियमांचं पालनही करावं लागेल। त्यामुळे आता मित्रांनो, तुम्हीच विचार करा आणि ठरवा, घरचं शुद्ध पाणी प्यायचं की फक्त 10-20 रुपयात आजाराला आमंत्रण द्यायचं। जुन्या काळातली लोक अशाच गोष्टींची काळजी घ्यायचे, म्हणूनच त्या काळी लोक जास्त वयापर्यंत जगलेही आणि त्यावेळी आता सारखे भयंकर आजारही नव्हते। त्यामुळे घरचं पाणी उकळा, शुद्ध करा आणि पाण्याची बॉटल नेण्याची पुन्हा सवय लावा, कारण आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, पटला असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।